हॅलो. तर खूप आभार आहे. तर वळूयात मात्र पुढच्या मॅचकडे, जिथे आपण पाहणार आहोत जय भवानी DDSR विरुद्ध गणेश 11. तर नाणेफेकीचा कौल पार पाडला गेलाय आणि आपण पाहतो की गणेश 11 संघाने हे युद्ध जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सॉरी, माफ करा, बॅटिंग घेतली. जय भवानी DDSR टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रण केलंय गणेश 11 संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज रोशन पाटील, राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. पिचिंग चेंडूचं जर पाहिलं मित्रांनो तर विकेटच्या खूप पलीकडे झालं होतं आणि ज्या प्रकारची नियमावली या पूर्ण आयोजकांची रबर बॉलसाठी, त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हा चेंडू डेड करार दिला गेलाय. तर बघा, पंकज घाडगे स्ट्रायकर हँडवरती आहेत, नॉन स्ट्रायकर हँडवरती आपण पाहतो की अजितजी पाटील यांना, दोन्ही एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. एकीकडे जर पाहिलं तर पंकज घाडगे यंगस्टर आहेत आणि खूप चांगले फलंदाज आहेत, अप्रतिम लयमध्ये आहेत. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अजित पाटील, एकंदरीत जर पाहिलं तर रोडपाली गावचं हे प्रमुख नेतृत्व आहे, जे सातत्याने आपण टेनिस पटलावरती पाहतो आणि लेदर बॉलमध्ये देखील या खेळाडूने इम्प्रेस करून सोडले. एकीकडे अनुभव आणि एकीकडे यंगस्टर्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना रोशन पाटील तेवढेच इम्प्रेसिव्ह गोलंदाज आहेत. वेग त्यांच्याकडे खूप चांगला आहे. मिश्रण जर पाहिलं तर सातत्याने करत राहतात. चेंडूवरती नियंत्रण त्याचं खूप चांगलं आहे, कारण की गेली कित्येक वर्ष, 10 ते 12 वर्षाचा अवधी लोटला गेलाय मित्रांनो. आणि एवढ्या वर्षांपासून गोलंदाजी करत असताना हा खेळाडू एक गुणवत्तेने भरलेला परिपूर्ण पॅकेट आहे. परंतु यावेळेस हा पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, निर्णय येणं अद्याप देखील बाकी. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं. सीमारेषेच्या लगत या चेंडूला रोखण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कमालीचं एफर्ट तिथं लावलं गेलं. नैसर्गिक अडथळा जरूर उद्भवला गेला होता, परंतु या अडथळ्याच्या विरुद्ध क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा जरूर भेटत आहेत. वैयक्तिक कोट्याचं धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जात आहे पंकज यांच्या माध्यमातून. पुलचा प्रयत्न करायचा होता. मिस्ट्रामिंग स्ट्रोक, चेंडू कव्हरच्या डोक्यावरतून ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला रोखल तोपर्यंत मात्र जरूर एकच धाव भेटते. बघा, अमन लोहिया या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकामध्ये इन ऍक्शन आपण पाहू शकता. मागील स्पर्धेमध्ये ज्या प्रकारची त्यांनी फलंदाजी केली होती, त्याची छाप पुन्हा एकदा आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुकवरती दिसली. प्रवीण सर सोशल मीडियावरती सातत्याने ऍक्टिव्हेट राहतात अमन लोहिया, आणि ज्या प्रकारचे त्यांचे अचिव्हमेंट आहेत स्पोर्ट्समध्ये, क्रिकेटमध्ये, ते सातत्याने त्यांच्या प्रेक्षकांसमोर, त्यांच्या चाहत्यांसमोर घेऊन येत असतात. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ दाखवतील यासाठी नजरा आतुर झाल्यात. ऑन साइडला येतोय चेंडू, अलॉंग द कार्पेट. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. अजित पाटील एक विविधतेने भरलेला हा खेळाडू आहे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्यामध्ये माहिर मानला जातो फलंदाज. पूर्णपणे कव्हरच्या क्षेत्रामध्ये तर एकदम स्पेशलिस्ट आहेत. कव्हर्स, लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये ते जेव्हा खेळतात त्यावेळेला मात्र त्यांची शैली अधिक सुबक दिसते आणि अपेक्षा असेल ते फटके आज देखील त्यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू, जसा चेंडू आला तशी त्याला दिशा दिली. टायमिंग अचूक होतं आणि चेंडू मात्र विसावतो प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी. षटकार. तर नक्कीच या ठिकाणी जाऊया तो पुन्हा एकदा प्रशांत आपण मैदानाच्या दिशेनं, कारण सामना पहिल्या फेरीतील अंतिम लढतीचा आहे आणि एक वेगळा निर्णय, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला गेला. आणि हा निर्णय का घेतला गेला तर हे त्याचं कारण आहे, आघाडीचे दोनही विस्फोटक फलंदाज इथे मात्र आपल्या लयबद्ध पद्धतीमध्ये फलंदाजी करत असताना आणि आघाडीच्या गोलंदाजावरती केला गेलेला हल्लाबोल, आणि या हल्लाबोलातून धावफलकावरती उभारल्या गेलेल्या तब्बल धावा 13.
तर 13 धावा धावफलकावरती जोर आल्यात प्रवीण सर. अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली की काय असंच म्हणावं लागेल. एखादी जर सांगायचं म्हणलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये रबर बॉल फॉर्मॅटमध्ये 13 धावा ही सुरक्षित गोलंदाजी म्हणावी लागेल, संयमी गोलंदाजी म्हणावी लागेल, एव्हरेज गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण की एकातून षटकार तर रबर बॉल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळतील. आणि पॉवर प्लेचं षटक टाकत असताना तुम्ही 13 धावापर्यंत जर का विरोधी संघाला रोगत असाल तर मी एवढं सांगेल की तुम्ही सुरक्षित आणि संयमी सुरुवात केलीत. परंतु अजित पाटील, माफ करा, अजित पाटील यांच्या मिडल चेंडू बॅटरीच्या होणे हे खूप चांगले संकेत आहेत जय भवानी DDSR या संघाला. अजित पाटील आणि त्याचबरोबर पंकज गाडगे दोन शैलीदार फलंदाज आहेत आणि हे दोन्ही फलंदाज जर का विकेटवरती जास्त काळ टिकून राहिले तर वेगाने धावफलकावरती धावा येतील आणि हीच अपेक्षा आहे आज DDSR जय भवानी संघाची. तर नवीन गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिला चेंडू धीम्या गतीने आणि पूल केला, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार, ज्याचा बघा ज्याचा आम्ही उल्लेख होतो प्रवीण सर, की अजित पाटील यांच्या चेंडू मिडल होणे ही खूप गरजेची गोष्ट होती आणि पहिला लोअर फुलटॉस ज्या प्रकारे त्यांनी खेळून काढला त्यानंतर जर पाहिलं तर फटका चांगला आलाय. तर आयोजकांना विनंती असेल प्लीज पंचांशी संपर्क साधायचा आहे. आयोजक प्लीज. हॅलो, उदय भाई इसका हॅलो. तर नक्कीच आपण पाहू शकता आयोजक आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की पंच काहीतरी निर्णयाबद्दल चर्चा करत असताना मागील चेंडू डेड करायला दिला गेला होता आयोजकांच्या माध्यमातून, परंतु यावेळेस आपण पाहतोय की नॉन स्ट्रायकर इन डेंजर झोन वरती पंकज गाडगे. निर्णय चुकला, अंगलटी आला आणि फलंदाज पंकज गाडगे बाधून तंबूच्या आश्रयाला.
Production. Production. तर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालेत. निर्णय थोडासा अंगलटी आल्याने पंकज घाडगे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन झालेत. डगआउटमध्ये आश्रय घेऊन या सामन्याचा ते आनंद घेतील. लोअर फुलटा चेंडू होता, हलकासा चेंडूला पिच होऊन दिलं. त्यानंतर मात्र बॅटीचा फेस ओपन केला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूच्या खालती येत आहेत. चेंडूला जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत मात्र अजित पाटील वेगाने 2 धावा कंप्लीट करतायत. बघा फिजिकली खूप स्ट्रॉंग आहेत. 40च्या पलीकडे गेलेत प्रवीण सर, परंतु एखाद्या नव तरुणाला देखील लाजवेल एवढी चांगलं त्यांचं फिजिक आहे. हेल्थ खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करतात. शरीरावरती सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने जोरकस पद्धतीने ते काम करतात. आणि आज जर पाहिलं तर खूप साऱ्या येणाऱ्या भविष्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी ते आदर्श बनून पाहिलेत. त्यांची स्वतःची क्रिकेट अकॅडमी देखील आहे मित्रांनो, आणि तिथे मात्र आपण पाहतो की भरपूर साऱ्या खेळाडूंना कोरण्याचं काम ते आज मात्र करतायत. लेदर क्रिकेटमधला अनुभव आज मात्र ते पणाला लावत असताना रबर बॉल क्रिकेटचा मात्र आनंद घेत आहेत. 2 धावा अजून वेगाने कंप्लीट केले जातात. प्रत्येक चेंडूवरती धाव येत आहेत आणि प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव ही मात्र जमेची गोष्ट ठरू शकते. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. बघा धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेटचं हे मूल मंत्र आहे की प्रत्येक चेंडूवरती धावा घेणं हे सर्वाधिक महत्त्वाचं काम असतं फलंदाजांसाठी, आणि तेच काम मात्र केलं जाते. अनुप गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतायत. पहिले काही चेंडूंवरती मागणे ठरले होते, परंतु त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलाय त्यांनी. पुलचा प्रयत्न ऑन साइडला, अजित कामटे तिथे उपस्थित. गणेश इलेव्हन संघाची भिंत आपण पाहू शकता इथे तैनात केली गेली आहे, आणि हिला जर लांगायचं असेल तर तुम्हाला आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळावे लागतील. एवढा चांगला हा क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून याने एक वेगळा दर्जा बिंबवला. बघा रोशन, रॉयल संघाचा रोशन पासून झालेला जो प्रवास राहिलाय तो प्रवास आता पुढे पुढे अजित कामटे यांच्या खांद्यांवरती आला. तिथून जर पाहिलं तर आता आपण पुन्हा एकदा रोशन, आता सुपर डीजी माऊली संघाचा रोशन याला क्षेत्ररक्षण करताना पाहतो. असे भरपूर सारे खेळाडू आहेत जे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक वेगळं इमेज बिल्ड करतायत कळंबोली क्रिकेटमध्ये. अजून एक धाव फलकावरती अंकित झाली, तर 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा या स्कोर कार्ड वरती आले. (27) 27 झालेत. तर निश्चित स्वरूपाने आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, त्याचबरोबर पाहतोय की दुपारच्या सत्रामध्ये भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर भरपूर सारे क्रिकेटचे चाहते आहेत जे आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यांचं देखील आजच्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. सभापती चषक अर्थातच या विभागातील कार्यसम्राट नगरसेविका आपल्या सर्वांच्याच लाडक्या मोनिकाताई महानवर यांच्या नावारूपाला साजेशील अशी क्रिकेटची स्पर्धा आपण इथे आज एन्जॉय करतोय. कौतुक करावं लागेल आयोजकांचं, अर्थात दिनकरजी बोपेटा साहेब असेल, त्यानंतर जर पाहिलं तर रामदासजी महानवर आणि त्यांची संपूर्ण टीम, अर्थात सुपर डीजी माऊली यांच्या सर्वांच्याच अनुषंगाने आयोजित केलेला हा जबरदस्त क्रिकेटचा थरार आज आपण इथे अनुभवतोय. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, पावसाळी क्रिकेट बॉलची स्पर्धा, आणि आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आज आपण इथे अनुभवतोय. एकीकडे आपण पाहतोय गणेश इलेव्हन संघ आणि दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो DDSR जय भवानी संघ. तर स्ट्रायकर एंड वरती आहेत किशोर, फलंदाज किशोर, आणि त्यांची साथ निभावण्यासाठी आपण पाहतोय की पहिल्या चेंडू पासून जे विकेट वरती तैनात आहेत आणि प्रत्येक चेंडूवरती धावा घेण्याचा जे प्रयत्न करत आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर यशस्वी राहिलेत फलंदाजीमध्ये असे अजित पाटील. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला संघनायकाच्या माध्यमातून रोशन पाटील यांच्या खांद्यांवरती. पहिले षटक 16 धावा जरूर खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्यांना मात्र विश्वासाने मैदानावरती पाठवलं गेलं, परंतु हा विश्वास थोडासा महागडा ठरलाय. लोअर फुलटॉस चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली गेली. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय तो घनघणीत षटकार. (33) 33 धावा. पहिल्या षटका अखेर जर पाहिले तर 13 धावा होत्या, त्याच्यानंतर 14 आल्या आणि आता आपण पाहतोय की या षटकाला सुरुवात झाली. जसं स्लॉगवरचं षटक तोंडाच्या समोर येते तसं दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा धारण करतायत की काय. बघा किशोर
किशोर उचपुरा खेळाडू आहे मित्रांनो, आणि किशोर याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर अधिकाधिक ताकदीने फटकेबाजी करणे हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे, आणि अस्त्र आता यशस्वी झालंय. परंतु रोशनच्या विरुद्ध ही बॅटल कशा प्रकारची असेल. खोलवर पतीचा चेंडूला अक्षरशः खणून काढलंय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून अनुप वेगाने चेंडूवरती आले होते. चेंडूला जोपर्यंत गॅदर करते तोपर्यंत मात्र सिंगल भेटते. अजित पाटील यांनी स्वतःवरती विश्वास दर्शवलाय, ज्या लयमध्ये खेळतायत. तर या दरम्यान आपण पाहतो की आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी सूरजजी पवार देखील आमच्या समोर जुडले गेले, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. SK साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर आहेत सूरजजी, यांचं देखील खूप खूप आभार आज इथे आमच्या समोर जुडले गेले त्याबद्दल. मागील चेंडू बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर आली. हा चेंडू निर्धावाला आहे बघा. रोशन यांच्यावरती एक मोठा फटका जरूर आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला हा निर्णय यशस्वी झालाय. कमबॅक जरूर झालाय, परंतु धावसंख्येला कशा प्रकारे रोखले जाणार. चांगली लेंथ होती, ही लेंथ हवी आहे. हलकासा ब्लॉक हॉलचा चेंडू होता. चेंडूला डिफेन्स करण्या व्यतिरिक्त कुठलाही पर्याय हा फलंदाजाकडे राहिला नाहीये, आणि हलक्या हाताने मनगटाच्या साहाय्याने तटवलेला चेंडू एक धाव जरूर भेटते. सिंगल्स डबल तर येत आहेत, परंतु अपेक्षा असणारी ती म्हणजे मोठे फटक्यांची. मोठे फटके जेवढे जास्त आणि जेवढे अधिक येणार तेवढ्याच वेगाने या धावा वेगाने पुढे जाणार. पुल करण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरतोय. चेंडू निर्धाव येतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा या स्कोअर कार्ड वरती आल्या. पस्तीस 35 धावा स्कोअर कार्ड वरती आल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा या धाव फलकावरती आपण पाहू शकता. तर नवीन गोलंदाज सागर आलेत गोलंदाजी मार्क वरती. राईट अराउंड द विकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह लॉंग ऑफ आणि लॉगॉनच्या मधून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, आणि आपण पाहू शकता इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण परिणाम मात्र भोगावे लागणार. जिथे फक्त होती सिंगल तिथे वेगळे 3 धावा कंप्लीट केल्या जातात. चौथीचा कॉल. अजित पाटील चौथी कंप्लीट करणार का? काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता मैदानावरती. एक शॉट आहे म्हणजे आताच्या 3च धावा भेटतील. तर मागील चेंडूवरती 3 धावा आल्यात, आणि या 3 धाव्याच्या बरोबर धावसंख्येवरती थोडासा भर पडतोय. 38 धावा आलेल्या आहेत. 38 धावा धाव फलकावरती. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, गती परिवर्तन. सागर जाधव यांना आपण पाहू शकता. अतिशय चांगली गोलंदाजी करता सागर जाधव. व्हेरिएशन यांचं खूप चांगलं आहे, आणि एकंदरीत सांगायचं म्हणलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू टाकण्यावरती विश्वास दर्शवतात, आणि ही लाईन कदाचित सुरक्षित मानावी लागेल सध्याच्या क्रिकेटला पाहता. हलकासा ओव्हर पिच, मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये असेल. अजिश नारायण चेंडूवरती येतील.
तोपर्यंत मात्र आपण पाहतोय की वेगाने 2 धावा देखील कंप्लीट केल्या. बघा आजिश आणि अनुप तिथे उपस्थित होते, दोघांनी चांगले प्रयत्न जरूर केले, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू भूमीला दान झाला आणि तिथे फक्त भेटला त्या 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीने स्कोअर कार्डवरती पुन्हा एकदा थोडीशी भर पडते आणि टोटल स्कोअर जाऊन पोहोचतोय 40च्या घरामध्ये. 40 धावा धाव फलकावरती. 50चा टप्पा गाठणं हे प्राथमिक लक्ष असणार आहे आणि तो टप्पा गाठला जाणार का यावेळेस. अजून एक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असेल, रुपेश पुजारी चेंडू खालती येत आहेत आणि यावेळेस मात्र रुपेश यांच्याकडून होते ती चूक आणि चेंडू हाताला स्पर्श करत जातोय. 4 धावांसाठी चौकार. छोट्या छोट्या चुका तुमच्या या तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये अंगलटी येऊ शकतात मित्रांनो. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला रोखाव्या लागतील. येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये विरोधकांवरती जर का तुम्हाला थोडंसं वडचणपणा निर्माण करायचा असेल तर छोट्या छोट्या चुका या रोखाव्याच लागतात आणि या छोट्या छोट्या चुका तुमच्या समोर एक डोंगर म्हणून उभ्या राहू शकतात जर का सामना शेवटच्या चेंडूवरती गेला तर. अजित पाटील पहिल्या चेंडूपासून मैदानावरती अक्षरशः संघासाठी पूर्णपणे समर्पण देत आहेत धावसंख्येसाठी आणि हे समर्पण आपण पाहतोय जातंय धावसंख्येच्या फलकावरती धावांच्या रूपामध्ये 44. लडखडतायत, स्वतःला सावरतायत अजिश आणि या 2 धावेच्या बरोबरीने 46 धावा धाव फलकावरती अंकित केल्या गेल्यात. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील चेंडू झालेले आहेत 5. अद्याप देखील एक चेंडू बाकी आहे आणि अजित बाद झालेत आणि अजित यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानावरती चेंडू अक्षय सावंत. मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा सलग 3रा फटका हवेमध्ये वावरताना आपण पाहिला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. 48 धावा धावफलकावरती आल्यात. आवश्यकता असेल ती म्हणजे 49 धावांची. पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना सज्ज राहायला सांगेन मी आणि विनंती करेन. पुढील सामना ईगल आणि त्याचबरोबर रॉयल बी, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचंय. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईगल टीम आणि त्याचबरोबर रॉयल बी आपण टॉस साठी यायचंय. सभापती चषक या विभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका आणि आपल्या सर्वांच्याच लाडक्या सभापती महिला व बाल विकास कल्याण समितीच्या सभापती आपल्या सर्वांच्याच लाडक्या मोनिकाताई महानवर यांच्या नावारूपाला साजेशीर अशी क्रिकेटची स्पर्धा आज मात्र आपण इथे आयोजित केलेली आहे. आणि जर एकंदरीत जर सांगायचं म्हटलं तर 5 वर्षाचा अवधी कधी लोटला प्रवीण सर हे कळलं देखील नाही. एक गोड स्वप्न पाहिलं गेलं आणि स्वप्नाची पूर्तता झाली आणि एक आपल्या विभागाला कार्यसम्राट नगरसेविका भेटल्या आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं की या विभागाचा सातत्याने कशा प्रकारे विकास करता येईल याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं. आणि त्यानंतर जर पाहिलं प्रवीण सर तर महिला व बाल विकास कल्याणचं सभापतीपद ज्यांच्या खांद्यांवरती भेटलं त्यानंतर मात्र अशा विविध गोष्टी मात्र नगरपालिकेच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र मोनिकाताईंनी केलं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आत्ताच ज्यांचे पालक कोरोनाच्या भीषण काळामध्ये वारले, जे आपल्या पाल्याला सोडून गेले आणि ज्यांच्या कुटुंबावरती व्यथा आल्या होत्या, अशा कुटुंबांसाठी 50,000चं योगदान शासनाच्या माध्यमातून त्यांनी प्राप्त करून दिलं आणि एक अभिमानाची गोष्ट. त्यानंतर जर पाहिलं तर मुलींसाठी शिष्यवृत्ती ही देखील ताईंच्या माध्यमातून दिली गेली. असे विविध उपक्रम आज आपण पाहतो की त्यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि येणाऱ्या भविष्यामध्ये LIG परिसरामध्ये राहणाऱ्या स्त्रिया, घरामध्ये राहणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी अल्प उद्योग, घरगुती उद्योग कशा प्रकारे आणले जातील
याच्यावरती मात्र काम केलं जाते. कौतुकाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारचं नेतृत्व जर का आपल्याला लाभलं असेल तर या विभागाचा विकास हा सातत्याने होत राहणार. येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये नक्कीच प्रवीण सर आपल्याला ताई जोडल्या जातील, त्यांच्या विकासाचा आणि त्याच्या कार्याचा आपण सातत्याने लेखाजोखा घेतच राहू. परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये ते जेव्हा आले होते त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली होती त्यावेळी त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले होते की सध्या आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती काम करतोय. कारण की जर पाहिलं तर थोड्याच दिवसांमध्ये इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, कॉलेज असेल, ग्रॅज्युएशनचे ऍडमिशन चालू होत आहेत आणि इथे असंख्य अडचणी या विद्यार्थ्यांच्या समोर येतात. कधी डॉक्युमेंटेशनच्या असतात, कधी ऍडमिशनच्या असतात, कधी फीच्या असतात आणि अशा अडचणींचा निर्वाळा देण्याचं काम आम्ही करू हे आमचं प्राथमिक लक्ष असणार आहे. निवडणुका होत राहतात, निवडणुका येत राहतात, परंतु जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे माझं सर्वाधिक प्रयत्न असेल आणि हे माझं काम असेल. असा समाजसेवेचा वारसा आज आपण पाहतो की कळंबुलीला भेटला, ही अभिमानाची गोष्ट आहे. तर पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिलं की कार्डवरती धावा अंकित झालेल्या आहेत. 48 आणि 49 धावांचं लक्ष असणार आहे. हाजमाची गोळी खावा लागेल, एकच का समोसा? काय माझं घेत तर ईगल टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं. रॉयल बी संघाचा संघाने इथे आलेला आहे, तर विनंती असेल ईगल संघ, दीप सिंग आइये जल से जल. तर विनंती असेल पंचांना की जुने चेंडू कृपया करून आपण रिटर्न द्यायचे, कारण की हे बॉल कळंबोलीमध्ये अवेलेबल नाहीयेत. कारण की एखाद्या मॅच मध्ये चेंडूंची कमतरता जाणवली तर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विनंती असेल प्रेक्षकांना, खेळाडूंना की जुने बॉल कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यायचे. आज स्पेशली हे चेंडू मागवले गेलेत प्रवीण सर, कुरिअरच्या माध्यमातून स्पेशली इन्व्हाइट केलं गेलं सिक्सरला की आपण कळंबोलीमध्ये आपली सेवा आम्हाला द्यावी आणि त्याचा मान राखत मात्र सिक्सर कंपनी देखील आमच्यापर्यंत ही सेवा दिली, त्याबद्दल नक्कीच सिक्सर कंपनीचे देखील आभार व्यक्त करूयात. एक चांगली संकल्पना. तुषारजी ढेकळे साहेब, पण पैलवान तुषारजी ढेकळे यांच्या माध्यमातून इथे टॉस मात्र केला जातोय पुढील मॅचचा. ईगल विरुद्ध रॉयल बी. धन्यवाद प्रशांत. पुन्हा एक बार तमाम क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. आपण पाहत आहोत सभापती चषक 2022. आणि खेळाचा पूर्वार्ध आपण पहिला विजयासाठी लक्ष उभारले गेले. 49 धावांचा 48 धावा. यावेळेला मात्र फ्लायटेड चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. अमन आणि रुपेश ही सलामीची जोडी यावेळेस मात्र आपल्याला गणेश कोलप 11 संघाची जयभवानी DDSR जयभवानी विरुद्ध गणेश कोलप 11 या दोन संघादरम्यानची लढत आपण या मैदानावरती पाहतो. पहिल्या फेरीतील 7वी आणि अंतिम लढत या ठिकाणी आहे. लक्ष खरं पाहता ज्या प्रकारे अपेक्षित होतं, कदाचित असं वाटलं होतं की 55 ते 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील, परंतु अंतिम षटकांमध्ये मात्र खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून.
इथे थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. पंकज घाडगेचा जर आपण विचार केला तर एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, नो डाऊट. गुणवत्ता ठासून भरलेली आहे या खेळाडूमध्ये आणि ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला मात्र आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यासाठी हा खेळाडू नेहमीच आतुर असतो. आज बॅटच्या माध्यमातून फारसं योगदान देऊ शकला नाहीये, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी यावेळेला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी रिलीज पॉईंट जर तुम्ही पाहिला तर मात्र तुमच्या लक्षात येईल की हा चेंडू बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी केलाय, फ्लाईट दिला होता. आणि अमन लोहियासाठी मात्र बुचकळ्यात टाकणारा प्रश्न होता की चेंडू नेमका कोणत्या गतीने येतोय, कारण ज्या गतीने अपेक्षा केली होती त्यापेक्षा थोडासा धीम्या गतीने हा चेंडू आला. आणि हेच कारण होतं की चेंडू बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं स्विंग अँड मिस या प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न होतोय, पण 24 चेंडूंमध्ये 48 धावा म्हणजे फार मोठं लक्ष नाहीये, नो डाऊट. जर हे दोन फलंदाज योजनाबद्ध पद्धतीनं जर मैदानावरती धावा उभारल्या गेल्या तर मात्र या धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. भाई यावेळेला डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय, चेंडूची उचल होईल, परत फेकी होईल, तोपर्यंत मात्र संधी मिळते आणि ही तिसरी धाव देखील या ठिकाणी एकवटली जाते. 3 धावा, 3 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत 5 धावा. येणारे अजूनही 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. तर एक षटकाच्या समाप्ती अखेर 5 धावा धावफलकावरती आल्या आहेत. इथून मात्र अजूनही येणारे 18 चेंडू 44 धावा. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये, कारण दोनही ताकदवर संघ आहेत, दोनही एकाच विभागातून बिलॉंग करणारे संघ आहेत आणि दोनही संघांमधील खेळाडूचा जर आपण विचार केला तर एकमेकांच्या उणे दुणे माहीत असणारे हे दोनही संघ आहेत. आणि त्यामुळे कोणत्या खेळाडूसाठी काय रणनीती असायला पाहिजे, कोणत्या खेळाडूसाठी कशा प्रकारचं फील्ड प्लेसमेंट असायला पाहिजे आणि तर एक षटकाच्या समाप्ती अखेर अवघ्या 5 धावा धावफलकावरती आल्या आहेत. इथून मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत गोलंदाज स्वतः संगनायक शिवाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, परंतु चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. वा डिफेन्सिव्ह लाईन शिवायांची गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर थोडासा डिफेन्सिव्ह गोलंदाजी करताना आपण सातत्यानं या गोलंदाजाला पाहतो, जेणेकरून फलंदाजांना कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी द्यायची नाहीये. चेंडू रडारमध्ये रेंजमध्ये चेंडू द्यायचा नाहीये, फलंदाजापासून थोडासा चेंडू दूर ठेवायचा, जेणेकरून 4थ्या आणि 5व्या स्टंपावरती गोलंदाजी सातत्यानं करणं ही ओळख आहे या गोलंदाजाची. पहिला चेंडू अवंतर, त्यानंतर मात्र फलंदाज अम्मान लोहिया बऱ्याच कालावधी शांत फलंदाजी करणारा या फलंदाजाला मात्र आक्रमक फटका घेतलाय. या ठिकाणी जरूर दाखवून दिलाय आणि आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता आणि आपली ताकद मात्र या अगोदरच्या फटक्यावरती नक्कीच पाहायला मिळाली. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे, पावसाची कुठेतरी कमतरता आपल्याला जरूर जाणवते. सकाळच्या सत्रामध्ये जरूर थोडीशी वरुणराजाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मात्र कडकडीत ऊन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतंय. बराचसा आउटफील्डचा जर आपण विचार केला तर बराचसा आउटफील्ड देखील आता ड्राय आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे चेंडू वेगानं ट्रॅव्हल करताना आपण आउटफील्डमध्ये देखील पाहतोय. खरं पाहता ज्या वेळेला पाऊस सुरू असतो त्यावेळेला गोलंदाजांना देखील तारेवरची कसरत करावी लागते, परंतु जर पाऊस पडत नसेल तर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं स्केट होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना आव्हान असतं
फलंदाजी करणं आणि तेच आव्हान या ठिकाणी हे दोनही सलामीचे फलंदाज पेलावत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विजयासाठी लक्ष आहे 49 धावांचं. 13 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 36 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. इनर एज घेत चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 38 सर्कलला हा चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांना एक धाव घेण्याची संधी मात्र जरूर या ठिकाणी मिळते. या एका धावेच्या बरोबरीनं 14 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र येणाऱ्या 35 धावा कशा प्रकारे धावफलकावरती उभारल्या जाणार आणि जर तुम्हाला या 35 धावा उभारायच्या असतील तर मात्र एका बाजूनं काउंटर अटॅक होणं गरजेचं आणि तो काउंटर अटॅक अमन लोहियाच्या माध्यमातून केला जाणार का. यावेळेला स्वतःला स्ट्रेच केलाय. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. एलिव्हेशन देता आलं नाहीये. फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. एकेरी धावेने फारसा फरक पडणार नाहीये कारण षटकांची संख्या या ठिकाणी कमी होत चालली आहे. दुसऱ्या षटकातील मला वाटतं 5 चेंडू झाले आहेत आणि हा शेवटचा एक चेंडू आहे. त्यामुळे प्रयत्न असेल या चेंडूवरती एकाच मोठा फटक्याची आणि तो फटका इथे मात्र लगावण्यापासून वंचित ठेवलंय. जी कामगिरी सोपवली गेली होती गोलंदाज शिवावरती त्या कामगिरीला मात्र योग्य न्याय दिला जातोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा मात्र आल्यात. प्रति षटक 7.5च्या सरासरीनं 15 धावा. तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 12 चेंडू 34 धावा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट मध्ये जर पाहिलं तर ही धावसंख्या फार मोठी धावसंख्या नाहीये. पण पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते त्यामुळे मी स्वयंसेवकांना विनंती करेल खेळाडूंसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचं. पण पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आमचे व्हॉलेंटियर्स आमचे स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करायची. अजूनही 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. अमन लोहिया थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतो आणि त्यामुळेच की काय पाण्याची मागणी केली जाते. पंकज घाडगेच्या हातामध्ये पुन्हा एकदा आपल्याला चेंडू सोपवलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे सामन्यावरती पकड मजबूत करण्याच्या इराद्यानं जणू DDSR जेबोवारी संघानं पुन्हा एकदा पाचारण केलंय. गोलंदाजीमध्ये कोणतंही परिवर्तन नाहीये. आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हातात असताना पंकज घाडगे यावेळेस मात्र यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहणार आहोत ज्याचा नाणेफेकीचा कौल जरूर झाला आणि 2 ताकदवर संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर. रॉयल बी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ईगल विरुद्ध रॉयल बी. पण ईगल संघासाठी हे मात्र चॅलेंजिंग असणार आहे कारण आतापर्यंत जर पाहिलं तर ईगल संघानं देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये या पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट मध्ये मात्र स्वतःला सिद्ध केलंय. मागील स्पर्धा असो प्रभावित करणारी फलंदाजी संदीप नेगीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र दीप सिंगचं नेतृत्व गुण आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले ईगल संघाच्या माध्यमातून. आणि ईगल संघ हा मात्र या स्पर्धेतील सर्वाधिक ताकदवर संघासमोर असणार आहे दुसऱ्या फेरीमध्ये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू सरळ निघतोय. पंचांकडे आचारभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं मात्र पंचांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाहीये. मग जरी 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असली तरी देखील फक्त ताकदीवरती तुम्ही हा सामना जिंकू शकत नाहीये. तर ताकदीबरोबर तुम्हाला टेक्निक देखील तितकंच महत्वाचं आहे. अमन लोहिया थोडासा जर मी म्हटलं तर म्हणेन थोडासा मानसिक दडपणाखाली हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आणि मानसिक दडपण ज्यावेळेला एखाद्या खेळाडूवरती असतं त्यावेळेला मात्र सलग 2 चेंडू निर्धाव देखील खेळले जाऊ शकतात आणि तेच चित्र आपल्याला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमन लोहियानं सलग 2 चेंडू निर्धाव खेळले गेलेत. पंकज घाडगेला का पुन्हा एकदा पाचारण केलं गेलं याचं प्रत्युत्तर मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून देत असताना यावेळेला झेल घेण्याची संधी होती. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू काढायचा होता. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. पहिले 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडंसं मानसिक दडपण होतं. ते दडपण कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न तिसऱ्या चेंडूवर केला गेला. जरूर संधी होती झेल घेण्याची. ही संधी गमावली गेली. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं
तर 17 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही 32 धावांची गरज. 49 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. 9 चेंडूंमध्ये या 32 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. अर्थातच हे 3 चेंडू, या 3 पैकी किमान 2 मोठे फटके जर फलंदाजच्या बॅटमधनं आले तर मात्र सामना पुन्हा एकदा इक्वली बॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे 3 मध्ये तुम्हाला 2 प्रयत्न सीमारेषेच्या पलीकडे धाडायचे आहेत. यावेळेला मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. पन्नास धावांचं लक्ष आहे आणि नवीन फलंदाज नवनाथ ज्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. 8 चेंडू आणि अजूनही 32 धावांची गरज आहे. खूप कमी वेळा नवनाथ यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटचा जर आपण विचार केला, पण तो आज मात्र संधी मिळाली आहे. अंतिम 2 चेंडू या षटकातील. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय. सबमरीन पद्धतीची ही डिलेव्हरी, एखादी पाणबुडी ज्याप्रमाणे शांतपणे पाण्याच्या खालून जाते अगदी त्याच प्रकारचा चेंडू होता. पिच झाला आणि त्यानंतर मात्र सबमरीन पद्धतीचा हा डिलेव्हरी अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू हा दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. फलंदाजी करणाऱ्या अर्थातच गणेश गोलप 11 या संघावर टोटल 8 निर्धाव चेंडू आतापर्यंत खेळले गेलेत फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला चेंडू चकावतोय, त्या पाठीमागे उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील चेंडू चकावतोय. 2 धाबा या ठिकाणी. नक्कीच पंचांचा इशारा काय येतोय यावरती इट्स अ बाय ऑफ द बॅट. तर बॅटीची कट घेऊन जाणारा चेंडू आहे, त्यामुळे नवनाथ त्यांच्या खात्यामध्ये या 2 धावा ऍड केल्या जातील. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 19 धावा 19. 6 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज, म्हणजे 6 मध्ये 5 उत्तुंग षटकार. आणि ही कामगिरी या मैदानावरती अमन लोहियाला मात्र करावी लागेल. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेनं, विजयाच्या समीप किंवा विजयश्री जर खेचून आणायची असेल तर मात्र 6 पैकी 5 उत्तुंग षटकार तुम्हाला खेचावे लागतील. तर गोलंदाजीमध्ये गोलंदाजाला किमान 1 चेंडू, 1 ते 2 चेंडू जर या ठिकाणी निर्धाव फेकले गेले तर मात्र सामना हा पूर्णपणे आवाक्यामध्ये आणला जाऊ शकतो. अंतिम षटक घेऊन गोलंदाज युवा गोलंदाजाच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. यावेळेला पहिला चेंडू आणि अम्मान लोहियाच्या बॅटमधनं षटकार. डीजे तर या ठिकाणी मात्र पहिला षटकार जरूर फलंदाजच्या बॅटमधनं आलाय. मी सुरुवातीला देखील म्हटलं की 6 पैकी 5 चेंडू तुम्हाला बॅटच्या मिडल ऑफ द बॅट कनेक्ट करायचे.
पहिला चेंडू कनेक्ट झालाय. बाबू या गोलंदाजावरती मात्र थोडासा दबाव आणि इथे मात्र पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा शफल केला होता परंतु पंचांवरती मात्र कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाहीये. आता उर्वरित चारही चेंडू तुम्हाला मिडल ऑफ द बॅट, अर्थातच 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 चेंडू कंपल्सरी 24 धावा, कारण नाणेफेक जिंकली होती अर्थातच DDSR जय भवानी संघाने, त्यामुळे तुम्हाला या धावा कंपल्सरी करायच्या आहेत. दुसरा षटकार अमनच्या बॅटमधनं आलाय. पण सामना अद्याप संपला नाही याची चिन्ह मात्र अमननं दाखवलेत. आणखीन एक उत्तुंग षटकार. या ठिकाणी पहा अमन लोहियाला कमी लेखून चालणार नाहीये मित्रांनो. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज आहे. या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे आणि ती ताकद मात्र या फलंदाजामध्ये नक्कीच आहे. 15 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावांची उपयुक्त खेळी आतापर्यंत साकारले. नाबाद 26 धावा या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने स्ट्राईक करतोय यावरती मात्र संपूर्णपणे सामन्याचं भवितव्य आहे. पहिल्या सत्रामध्ये अजित पाटीलनं 27 धावांची उपयुक्त खेळी साकारली होती, ज्या खेळीच्या बळावरती मात्र तब्बल 48 धावांपर्यंत मजल मारला होतं ती DDSR जय भवानी संघानं. मागील आठवड्यामध्ये देखील असाच काही प्रकारचा सामना झाला होता ईगल संघाविरुद्ध मला वाटतं, आणि अजितनं शेवटचा षटक हाताळला होता ज्यामध्ये तब्बल 17 धावांची गरज होती आणि त्या 17 धावा संदीप नेगीने मात्र मैदानावरती कुठल्या होत्या. त्यामुळे अंतिम 3 चेंडू 18 धावांची गरज. अमन लोहियाची एकंदर जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर नक्कीच थोडासा मी म्हणेन की या ठिकाणी रिलॅक्स आहे, कारण त्याला माहिती आहे की चेंडू फक्त मिडल ऑफ द बॅट घ्यायचा आहे. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र क्रॅश लँडिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि जो दबाव तंत्र आपण या ठिकाणी पाहिलं की ते मात्र कुठेतरी काम करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळालं. आता इक्वेशन बदललंय. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. 22 रन्स ऑन द बोर्ड, 32 रन्स ऑन द बोर्ड, सॉरी 32 धावा धाव फलकावरती आहेत. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. इथे मात्र चुकीला नक्कीच माफी नाहीये, कारण इथे जर चूक केली गोलंदाजाने, नवासारखा आक्रमक विस्फोटक फलंदाज आहे जो अमन लोहियापेक्षाही लांबच लांब षटकार मारण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे इथे तुम्हाला चूक करता येणार नाहीये, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे, परंतु गोलंदाजीची लय आणि दिशा जर आपण पाहिली तर वाईड यॉर्कर केला. या प्रयत्नामध्ये एखादा वाईड गेला तरी हरकत नाहीये, परंतु वाईड यॉर्करनं फलंदाजांना फारशी संधी मिळणार नाही हे मात्र ओळखलं होतं. आणि नवासारखा जर फलंदाज आपण पाहिला तर मात्र त्या फलंदाजाला ज्या ज्या वेळेला तुम्ही रेंजमध्ये चेंडू कराल त्या त्या वेळेला मात्र मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु जर चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला तर मात्र टायमिंग कुठेतरी आपल्याला अचूक साधता येणार नाहीये हे ओळखलं होतं. यावेळेला मात्र अमन लोहिया एक वेगळा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर हा सामना मात्र जिंकलाय तो DDSR जय भवानी संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला, दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे असतील दुसऱ्या फेरीतील. आणि DDSR जय भवानी संघाला विनंती आहे की आपले 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेसाठी पाठवायचे प्लीज. आणि त्याचबरोबर जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट